बुलढाण्यामध्ये पाऊस कायम आहे। पावसामुळे जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली आहे। सोमठाणा इथल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था बिकट आहे। दोन वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे। त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं, 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब। त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले, शाळेचं बांधकामाची मागणी केली। आमदार, खासदार, बीडीओ, एसडीओ, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही। एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही। सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे। 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं, आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले। एक शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले। या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे। आता आमचं म्हणणं आहे की ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला, आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला। शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही। आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत। काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं। अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय। शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी। पालघरमध्ये 4 दिवसांपासून मुसळधार आहे। पालघरमधील जनजीवन विस्कळीत आहे। सूर्यापा शहराला पुराच्या पाण्याचा वेढा आहे। कुंडलका नदीच्या पाणीपातीत मोठी वाढ आहे। अष्टमी आणि रोहा शहराच्या काही भागात पुराचं पाणी आहे। रोहा अष्टमीला सोडणाऱ्या पुलावरून वाहतूक बंद आहे। पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं हे भरलंय। एकता नगर सोसायटीत पाणी शिरलंय। प्रशासन केवळ पाहणी करतंय, नागरिकांनी आरोपही केलाय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। नालासोपारा वसई विरारमध्ये पावसाचा हाहाकार आहे। वसई विरार वासियांना पावसानं हाल आता सहन करावे लागत आहेत, कारण नेटवर्क वायफाय ठप्प आहे। जीवनावश्यक वस्तूंची वाहतूकही ठप्प आहे। बातमी नाशिकची। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस आहे। मनपानं सिंहस्थासाठी उभारलेलं तात्पुरतं ऑफिस वाहून गेलेलं आहे। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं शेड वाहून गेलंय। तपोवन परिसरात सुरू असलेल्या कामाकरता हे ऑफिस उभारण्यात आलेलं होतं। नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये मनपानं सिंहस्थ कुंभमेळ्याकरता उभारलेलं तात्पुरता ऑफिस वाहून गेलेलं आहे। पाण्याच्या प्रवाहात शेड वाहून गेल्याचं वृत्त आहे। या सगळ्यावर लक्ष आपलं कायम असेलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।